ईश्वरी भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयाचा चौकशी अहवाल एबीपी माझाच्या हाती. भिसे यांच्यासाठी जुळी गर्भधारणा धोकादायक असल्याचा निष्कर्ष. गंभीर स्थितीमुळे किमान 3 वेळा तपासणी गरजेची होती. जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्यास दिला होता सल्ला. भिसे कुटुंबियांचा मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावर आक्षेप. आम्ही पैसे द्यायला तयार असतानाही हॉस्पिटल प्रशासनानं वेळ वाया घालवल्याचा भिसे कुटुंबियांचा आरोप. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकाराची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. धर्मादाय सहायुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू. या प्रकरणी सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी आमदार अमित गोरखे उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार. रुग्णालयाचा अहवाल खोटा. डॉक्टर घैसास, डॉक्टर केळकर आणि आपल्या पीएचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची विनंती करणार असल्याची दिली माहिती. पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची चौकशी करण्याचे राज्य महिला आयोगाचे आदेश. पुणे महापालिका आयुक्तांना दिले आदेश. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण आरोग्य विभाग आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार. विश्वसनीय सूत्रांची माहिती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं सीसीटीव्ही तपासलं जाणार. तसंच रुग्णालयातील भिसे कुटुंबियांच्या संपर्कात राहिलेल्या नर्स आणि डॉक्टरांचा जबाब घेतला जाणार. त्यानंतर अहवाल आरोग्य खात्याला दिला जाईल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड. गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून रुग्णालयाची तोडफोड. दीनानाथ रुग्णालयाच्या फलकावर काँग्रेसकडून शाईफेक. रुग्णालयाबाहेर आंदोलन करत घोषणाबाजी. ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी. दीनानाथ रुग्णालयाबाहेर शिंदेंच्या शिवसैनिकांचा संताप. चर्चा करायला आलेल्या रुग्णालय अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर. अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकत रुग्णालयाच्या बेफिकिरीचा केला निषेध. पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांचं आंदोलन. प्रशासनाला जाब विचारण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ. चॅरिटेबल ट्रस्ट असून रुग्णांच्या जीवाशी खेळलं जात असल्याचा आरोप. पुण्यातील पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डला फासलं काळं. रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. रुग्णालयाच्या ट्रस्टींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आंदोलकांची मागणी. रुग्णालय प्रशासन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. रुग्णालय पैशांचा बाजार झाल्याचाही आरोप. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात. पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. रुग्णालयाच्या गेटवर आंदोलन करू नका. पोलिसांचं आंदोलनकर्त्यांना आवाहन. पोलीस चौकशी निष्पक्षपणे होईल. सर्व तथ्य पोलीस तपासतायत. उपायुक्त संभाजी कदम यांची प्रतिक्रिया. दीनानाथ रुग्णालय प्रकरणी समोर आलेली माहिती अर्धवट, दिशाभूल करणारी. रुग्णालयाचे पीआरओ रवी पालेकर यांची माहिती. रुग्णालय लवकरच योग्य ती भूमिका जाहीर करेल. पालेकर यांची प्रतिक्रिया. दीनानाथ रुग्णालयाला अहवाल देण्यास 2 दिवसांचा अवधी. सिव्हिल सर्जन रुग्णालयामध्ये जाऊन चौकशी करतील. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रतिक्रिया. गरजू परिवाराला वैद्यकीय सेवा न देणं हे मुघलशाही. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पडलेल्या प्रकारावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून कारवाई करणार. बावनकुळेंचं आश्वासन. खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला आळा घालणं आवश्यक. खासदार सुनेत्रा पवारांची दीनानाथ रुग्णालय प्रकरणावर प्रतिक्रिया. घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी. सुनेत्रा पवारांची मागणी. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण. गर्भवती महिलेनं जन्म दिलेल्या जुळ्या मुलींची प्रकृती स्थिर. दोन्ही मुलींचा जन्म 7व्या महिन्यात झाल्यामुळे एका मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 16व्या वित्त आयोग दौऱ्याच्या अनुषंगानं बैठक संपन्न. 8 आणि 9 मे रोजी वित्त आयोगाचा दौरा. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा. आपल्याबाबत बीडसारखा प्रकार करण्याचा कट होता. मंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक दावा. आधीच माहिती पुरावे मिळाल्यामुळे यातून वाचलो. कट रस्तानाची ऑडिओ क्लिपही आपल्याकडे. गोरेंची माहिती. आपल्याबाबत कितीही षडयंत्र रचली गेली तरी फडणवीसांचा आधुनिक अभिमन्यू चक्रव्यूह भेदणार. मंत्री जयकुमार गोरेंचा विरोधकांना इशारा. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट. शेलार चंद्रपूर दौऱ्यावर असताना वडेट्टीवारांनी घेतली भेट. यावेळी शेलार, वडेट्टीवार आणि भाजप आमदार बंटी भांगडी यांचा एकत्र प्रवास.
आशिष शेलारांसोबत भेटीबद्दल विचारलं असता विजय वडेट्टीवार संतापले. आम्ही विरोधी पक्षातले असलो म्हणजे काय एकमेकांच्या मागे तलवारी घेऊन धावायचं का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल. गाडी क्रॉस झाल्यामुळे त्यांना चहा प्यायला बोलावल्याचं वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण. ठाकरेंची शिवसेना राज्यातील 4 महानगरपालिकांवर विशेष लक्ष ठेवणार. मुंबई, पुणे, नाशिक आणि संभाजीनगर या महानगरपालिकेच्या प्रशासकांच्या कारभारावर असणार नजर. कारभारावर लक्ष ठेवण्याची उपनेत्यांवर जबाबदारी. पुण्यात महसूल विभागाची आज आणि उद्या कार्यशाळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेल्या राज्य सरकारच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन. गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपतीपदावरून तिढा. डॉक्टर संजीव सन्याल यांना हटवल्याच्या पत्रामुळे विसंवाद. कुलपतींना निश्चित कालावधीमध्ये पदावरून दूर करता येत नाही. प्रभारी कुलगुरूंचं भारत सेवक समाज अध्यक्षांना पत्र. माजी खासदार शहाजीबाबू पाटलांनी सांगोल्यातील भर सभेमध्ये स्वतःला चापड मारली. ज्यांनी सांगोल्याचं पाणी अडवलं त्याला खासदार म्हणून पाठवलं असं म्हणत मारली स्वतःला चापड. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा होणार. गृहमंत्री शहांच्या उपस्थितीमध्ये रायगडावर मुख्यमंत्री करणार घोषणा. उदयनराजे भोसलेंची माहिती. परिवहन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवा. स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून जमिनी अतिक्रमण मुक्त करून ताब्यात घ्याव्यात. मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. धाराशिवमधील संत गोरोबा काका मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा वाद राज्य सरकार सोडवणार. दक्षिण दिशेला सुरू असलेलं मुख्य दरवाजाचं काम थांबवून पूर्व दिशेला करण्याची काही जणांनी केली होती मागणी. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची मस्साजोगमध्ये जात घेतली भेट. कोणालाही पाठीशी घालणार नाही. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार. गृहराज्यमंत्र्यांचं आश्वासन. संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी. धनंजय देशमुखांनी अजित पवारांना दिलं पत्र. सगळ्या बाबतीत थोडी दिरंगाई झाली. अजित पवारांनी मान्य केलं. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यातील 1282 पैकी 339 जणांचे शस्त्र परवाने रद्द. काही शस्त्र परवाना धारकांचा मृत्यू तर काहींना शस्त्र नसताना शस्त्र दिलं गेल्याचं कारण देत परवाने रद्द. जळगाव आणि अमळनेरमध्ये शिक्षण विभागामध्ये मोठा घोटाळा झाला असल्यास सखोल चौकशी होईल. मंत्री संजय सावकार यांची माहिती. जन्म मृत्यू घोटाळ्यातही कडक कारवाई करण्याचा सावकारांचा इशारा. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी घेतली वनमंत्री गणेश नाईक यांची भेट. नवी मुंबईच्या वाशीमध्ये गणेश नाईकांनी घेतलेल्या जनता दरबारात माथाडी कामगारांनी मांडली गारहाणी. माथाडी कामगारांनी गरजेपोटी बांधलेल्या वाढीव घरांवर कारवाई न करण्याची नरेंद्र पाटील यांची मागणी. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर. आता स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर. राज्यसभेमध्ये वक्फ विधेयकाच्या बाजूने 128 मतं तर विरोधात 95 मतं. लोकसभेनंतर राज्यसभेतही विधेयक मंजूर. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार वक्फवरील मतदानाला अनुपस्थित. बुधवारी गुरुवारी शरद पवार उपचारांसाठी होते मुंबईत. कार्यालयाची माहिती. तर आज शरद पवार दिल्लीला जाणार असल्याची शक्यता. लोकसभेवेळीच्या चर्चेतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 खासदार होते अनुपस्थित. खासदार अमोल कोल्हे, सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे होते गैरहजर. जेपीसीच्या काही बैठकांनाही सुरेश म्हात्रे गैरहजर. मुंबईच्या वांद्र्यामध्ये वक्फ विधेयकावरून मुस्लिम समाजाचे 2 गट भिडले. विधेयकाचं समर्थन करणारे आणि विरोधक आमने-सामने. वांद्रे स्टेशन परिसरामध्ये वक्फवरून जनजागृती करणाऱ्यांना विरोध. संसदेमध्ये विमान संबंधित वस्तू हितरक्षण विधेयकावर चर्चा. खासदार नरेश म्हस्केंनी या चर्चेत सहभाग घेत सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये विमान प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याच्या केल्या सूचना. न्यू इंडिया बँकेतील 122 कोटींचा घोटाळा प्रकरण. बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि गौरी भानू फरार घोषित. या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपी अटकेत. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी 5 आरोपींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई. 5 आरोपींच्या 167 कोटी रुपयांच्या 21 मालमत्ता जप्त करण्याची दंडाधिकारी न्यायालयाची परवानगी. प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम आणखी 2 दिवस वाढला. कोरटकरच्या जामीन अर्जावर 7 तारखेला होणार सुनावणी. वरिष्ठ सत्र न्यायाधीश कश्यप यांनी दिली सोमवारची तारीख. नांदेड जिल्ह्यामध्ये भीषण अपघात.
ट्रॅक्टर विहिरीत कोसळून 7 जणांचा मृत्यू. नांदेडजवळच्या आलेगाव शिवारामध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. हळद काढणीसाठी येत असताना अपघात. नांदेड अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून 2 लाखांच्या मदतीची घोषणा, तर जखमींना केंद्राकडून 50,000ची मदत जाहीर. नांदेडमधील ट्रॅक्टर अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून संवेदना व्यक्त. मृताच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर. राज्यामध्ये पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. रायगड जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज. नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाकडून सूचना. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी. अनेक भागात वीज पुरवठा देखील खंडित. लातूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग. केशर, आंबा, गहू, ज्वारी, पपई, टरबूज या पिकांना पावसामुळे फटका. शेतकरी धास्तावले. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी. काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडाले. अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या ही घटना. पावसामुळे वातावरणात गारवा. शहापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी. काही ठिकाणी गारांचा पाऊस. उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा. लोणावळ्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी. दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवण्यात अडचणी. मेट्रो 2 कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे कंत्राटदारांना 1,29,00,000 रुपयांचा दंड. MMRDAची कारवाई. 15 एप्रिलपूर्वी ॲक्वा लाईन म्हणजेच मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता. दुसऱ्या टप्प्यामध्ये BKC ते आचार्य यात्रे चौकपर्यंत भूमिगत मेट्रो धावणार. मध्य रेल्वेचा शनिवारी रात्रकालीन ब्लॉक. बदलापूर स्थानकादरम्यान नवीन पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी विशेष ब्लॉक. अंबरनाथ ते कर्जत दरम्यानच्या लोकल आणि मेल एक्सप्रेस वाहतुकीवर होणार परिणाम. पुणे लोणावळा मार्गावर 6 ते 8 एप्रिल दरम्यान 3 दिवसांचा मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरील लोणावळा मळवली विभागामध्ये उड्डाणपुलाच्या कामासाठी ब्लॉक घेण्याचा निर्णय. मुंबईत क्लीनअप मार्शलची सेवा आजपासून बंद. मात्र अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडून कारवाई सुरूच राहणार. धाराशिवमधील संत गोरोबा काका मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा वाद राज्य सरकार सोडवणार. दक्षिण दिशेला सुरू असलेलं मुख्य दरवाजाचं काम थांबवून पूर्व दिशेला करण्याची काही जणांनी केली होती मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांना जीवे मारण्याची धमकी. वर्षभरापूर्वीच झाली होती पती अभिषेक घोसाळकरांची हत्या. गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअप ग्रुपवर ठार मारण्याबाबतचा मेसेज केला पोस्ट. वडाळा भागामध्ये अन्न नागरी पुरवठा विभागाची मोठी कारवाई. इंधन माफियांचा पर्दाफाश करत 1,420 लिटर इंधन केलं जप्त. पुरंदर तालुक्यामध्ये प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित 7 गावातील लोकांचा विरोध कायम. पुरंदरच्या सासवडमधील तहसील कार्यालयासमोर बाधित गावातील नागरिकांचं बेमुदत उपोषण. नाशिकच्या पंचायत समितीसमोर आदिवासी महिलांचा हंडा मोर्चा. बेलगाव, ढगा, विल्होळी या गावामध्ये अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्यामुळे महिला आक्रमक. सोलापूरमध्ये 600 घंटागाडी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन. किमान वेतन मिळावं, PF, ESI मिळावा, तसंच हक्काच्या 4 सुट्ट्या मिळाव्यात या मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सोलापूर शहरातील घंटागाडी कामगार काम बंद करणार. सोलापूरमध्ये बनावट ॲप तयार करून एका इंजिनियरची 42,10,000ची फसवणूक. पैसे दुप्पट करण्याच्या हव्यासाला बळी पडल्यामुळे फसवणूक. मात्र पोलिसांच्या कौशल्यानं गुंतवलेल्या पैशांपैकी 41,10,000 रुपये परत मिळाले. धाराशिवच्या भोम तालुक्यातील दूध डेअरी चालकाची 24 लाखांची ऑनलाईन फसवणूक. बँक खातं अपडेट करायचं सांगून घातला गंडा. व्हॉट्सअप फाईल पाठवली, डाउनलोड करताच बँक खातं साफ. नंदुरबारमधील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालय परिसरामध्ये चोरी. गाडीची काच फोडून रोकड केली जंपास. पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू.
अहिल्यानगरमध्ये रामनवमीच्या मिरवणूक मार्गावरून वाद 2015 साली मिरवणुकांनंतर दोन समाजात वाद झाल्यामुळे बदलला होता मार्ग. दरम्यान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणारा मार्ग सुरक्षित नसेल तर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह. आमदार संग्राम जगताप यांची भावना. सांगलीच्या आटपाडी तालुक्यामध्ये 70 ब्रास वाळू साठा जप्त. तालुक्यातील वाळू चोरीला अटकाव करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावं. तहसीलदार सागर ढवळेंचं आवाहन. कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरण. पोलिसांनी आरोपी राण्या भोसलेच्या घरून महिलेचा मोबाईल हस्तगत केला. मोबाईलच्या माध्यमातून पुढील धागेदोरे पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता. सीआयएसएफ जवानाच्या गाडीची रिक्षाला धडक. मुंबईच्या वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना. अपघातामध्ये महिलेचा जागेवरच मृत्यू तर रिक्षाचालक आणि मृत महिलेच्या 2 मुली गंभीर जखमी. जवान दारूच्या नशेत असल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये निष्पन्न. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरामध्ये वाहतूक पोलिसांना मारहाण. हेल्मेट कारवाईसाठी प्रवाशाला अडवल्यानंतर वाहतूक पोलिसांसोबत झटापट. वाहतूक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण. पिंपरी चिंचवडच्या मोई गावामध्ये भंगाराच्या दुकानाला आग. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्याच्या मागणीवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. याला धोरणात्मक मुद्दा म्हणत न्यायालयानं याचिकाकर्त्यांना केंद्र सरकारला एक निवेदन देण्यास सांगितलं. निवेदन मिळाल्यापासून 8 आठवड्यांच्या आत सरकारनं त्यावर विचार करावा, न्यायालयाचं मत. हैदराबादमधील 400 एकर जंगलांची असंवेदनशील तोडफोड. मोरांसह अनेक पक्ष्यांची घरं उद्ध्वस्त. या भागामध्ये आयटी पार्क विकसित करण्यासाठी सरकार जंगल तोडत असल्याची माहिती. सर्वोच्च न्यायालयानं जंगलतोड थांबवली. ताजमहालच्या मालकीवरून वाद पेटण्याची शक्यता. वक्फ सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर 1998 पासून ताजमहालच्या मालकीबाबत निर्णय होण्याऐवजी सुरू असलेला कायदेशीर संघर्ष अधिकच चिघळणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनूस यांची ब्रिमस्टेक संमेलनात भेट. शेख हसीना भारतात राजाश्रयासाठी आल्यानंतर दोन्ही देशांचे प्रमुख पहिल्यांदाच आमनेसामने. भेटीमध्ये शेख हसीना यांच्याविषयी चर्चा. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 39 पैशांनी मजबूत. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया पहिल्यांदाच वर. काल रुपया 85.43 रुपये प्रति डॉलरवर व्यवहार झाला होता. बंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.